आणि यानंतर बातमी आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर आतापर्यंत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। वैष्णवीच्या वडिलांची तक्रार दाखल करून घ्यायला पोलिसांना 22 तास का लागले? वैष्णवीचं बाळ तिच्या आईवडिलांकडे द्यायला 6 दिवस का लागले? वैष्णवीच्या फरार सासऱ्यांना आणि दिराला अटक करायला 7 दिवस का लागले? पण पुणे पोलिसांची ही कामगिरी फक्त वैष्णवीच्या मृत्यूनंतरची नाहीये। हगवणे कुटुंबावर पुणे पोलिसांची मेहर नजर फार आधीपासूनच होती। ज्या बंदुकीचा धाक दाखवत हगवणेंचे 2 पुत्र गावभर हिंडायचे, त्या बंदुकांचा परवाना त्यांना द्यायला पुणे पोलिसांमधल्याच एका अधिकाऱ्याने मदत केली होती। आणि तो अधिकारी या हगवणेंचा मामा आहे। IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा हा प्रताप समोर आल्यावर आता त्यांच्यावर कारवाई काय झालीये? तर त्यांच्याकडचे 3 शाखांमधले पदभार काढून घेतलेत। पण त्यामुळे खरंच अशा अधिकाऱ्यांना जरब बसणार आहे का? हा खरा प्रश्न आहे। कमरेला पिस्तूल लावून नाचणारे हगवणे पुत्र आणि निलेश चव्हाण। बैलांच्या जोडीसोबत कमरेला पिस्तूल लावून उभे असलेले हगवणेंची ही जोडी। प्रश्न असा होता की हगवणेंच्या या जोडीला पिस्तुलांचे परवाने दिले कोणी? तर त्याचं उत्तर आहे त्यांच्या मामानंच आपल्या सहीचा वापर करून आपल्या भाच्यांचे लाड पुरवले आहेत, असा आरोप अंजली दमानी यांनी केला आहे। शशांक आणि सुशील हगवणे यांना गन लायसन्स त्यांच्या मामांमुळे म्हणजे IG जालिंदर सुपेकर यांच्यामुळे मिळालं। त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता, तरीही त्यांना गन लायसन्स देणं हा गुन्हा आहे। मी स्ट्रॉंग पत्र गृह मंत्रालयाकडे लिहून तिथून मागणी करणार आहे की त्यांची ताबडतोब उचलबांगडी करा आणि जेल त्यांच्याकडे आत्ताच्या घटकेला जे जेल हेडक्वार्टर्स आहे ते पण काढून घेतलं पाहिजे किंवा यांना सस्पेंड करून यांच्यावर इन्क्वायरी करा। असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे, त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे। आणि दुसरं, कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये, या दृष्टीने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत। बरं, हे परवाने मिळवतानाही हगवणेंच्या लेकांनी जी काही हेराफेरी केली आहे ते पाहून डोकं चक्रावे। हगवणे बंधूंनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला। पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले। त्यानंतर दोघांनीही आपण पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते दिले। त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याची कागदपत्र दाखवण्यासाठी भाडे करारही तयार केला। शशांकनं वारजेला तर सुशीलनं कोथरूडला राहत असल्याचा पत्ता दिला। त्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी केली। या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल झालाय। गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये जे शशांक हगवणे नाव येतं, त्या शशांक हगवणेंनी या कर्वेनगर भागातल्या सरगम कॉलनीमधला पत्ता दिला होता आणि या पत्त्यावर म्हणजे फ्लॅट नंबर 203 आणि क्रमांक 4 म्हणजे आत्ता इथे या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत। तुमच्या पाठीमागे हा नंबर दिसतोय, हा किती नंबर आहे? हा 3 नंबर। याच्या बाजूला 4 मात्र 4 नंबरवर शशांक हगवणे राहतात का किंवा अजून तिथे मुलेच राहतात, पण असं काही नाही वगैरे इथे, म्हणजे शशांक हगवण्याचा काही संबंधच नाही आला कधी। याच्या बाजूला जी औदुंबर कॉलनी आहे याच ठिकाणी निलेश चव्हाणचा देखील फ्लॅट आहे। कदाचित त्यांनी जो चुकीचा पत्ता देखील दिलेला आहे तो निलेश चव्हाणच्या घराच्या आसपासचा दिलेला आहे, तोही ज्ञात अज्ञात म्हणून। आणि अशा प्रकारे त्यांनी खोटा पत्ता का दिला आहे याची चौकशी होणं आता गरजेचं आहे। आता हेराफेरी फक्त भाच्यांनीच केली नाही तर मामांवरही या परवाना प्रकरणात मदत केल्याचा आरोप होतोय। कारण जेव्हा हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले, नेमके त्याच वेळी त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त होते। हगवणे बंधूंनी शस्त्र परवान्यासाठी केलेल्या अर्जावर जालिंदर सुपेकर यांची देखील सही आहे। पण जालिंदर सुपेकर यांनी मात्र आरोप फेटाळून लावले। त्यांच्या मते शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात। या अर्जावर स्थानिक पोलीस अधिकारी हे पोलीस उपायुक्तांना अहवाल देतात। पडताळणी केल्यावर
पोलीस आयुक्तांच्याच अंतिम मान्यतेनं परवाना दिला जातो. परवाना देण्याचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन काढत असतात. त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याच्या अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नव्हता. त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे हे म्हणणं चुकीचं आहे. हे फक्त चार्ज काढलेला आहे त्यांचा वेगवेगळ्या विभागाचा. मी म्हणतो त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांच्या प्रेशर खाली त्या काळात पोलिसांनी काम केलेलं आहे. त्यांच्या प्रेशर खाली पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून फक्त चार्ज काढून चालणार नाही, तर त्यांना निलंबित केलं पाहिजे, सेवेतून घरी बसवलं पाहिजे. आरोपींचे मामा हे पोलीस यंत्रणेमध्ये मोठ्या उच्च पदावरती, दुसरीकडे महिला आयोग, त्याचबरोबर तिसरीकडे हगवणे कुटुंब हे एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी. असं असताना मोठं पॉलिटिकल नेक्सस ह्या केसमध्ये आहेच. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्येची केस ही CIDकडे वर्ग करण्यात यावी, जेणेकरून तपास हा पारदर्शकपणे आणि योग्य दिशेने होईल. दरम्यान जालिंदर सुपेकर यांच्यावर असे गंभीर आरोप होत असताना गृह विभागानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडे असलेला नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.